कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही, पण या जागेच्या ठिकाणी आता आपण आहोत आणि ज्यांच्या सोबत या सगळ्या संबंधानं काही गोष्टी समोर येत आहेत ते गृहस्थ आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला मला तुमचं नाव सांगा, कशा पद्धतीनं तुमची फसवणूक केली गेली, काय फसवणूक केली गेली, कधीपासून तुम्ही या जमिनीचे मालक आहात, आत्ता नेमकं काय घडलं जरा तपशीलवार सांगा. आमची इथं 4.5 एकर जागा आहे. तर आम्ही शीतल तेजवाडीला जागा सोडवण्यासाठी आम्ही लिहून दिलं होतं, पण त्या शीतल तेजवाडी परस्पर जागा विकून व्यवहार केलेला आहे आणि आमच्या शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे. आम्हाला थोडेफार पैसे दिले होते 20,000 25,000 रुपये. याच्यापुढे आम्हाला जास्त अमाऊंट न देता त्यांनी परस्पर व्यवहार करून आमची फसवणूक केलेली आहे शेतकऱ्यांची. आमचे दावे असे की आमच्या एक घरातल्या माणसांना फसवून हा व्यवहार झालेला आहे. तर ह्या संदर्भात ती आमची फसवणूक झालेली आहे आणि आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोण ह्याच्यामध्ये जे असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. 70 ते 80 लाख रुपये भाव आहे. रोडच जागा आहे. 70 लाख रुपये इथं गुंठा चालू आहे आणि फ्लॅटचा रेट 10,000 स्क्वेअर फूट आहे. 1800 करोडची होती. त्यातला नजराना जातो 900 करोड रुपये, पण यांनी नजराना भरता शासनाला मॅनेज करून यांनी व्यवहार केलेला आहे. या ठिकाणी दगडू गैनामार यांचे आम्ही वारस आहोत. हिस्सा नंबर 1 व 2 हा आमचा आहे. या ठिकाणी आमचे पूर्वज जे आहेत, वाडवडील असतील, त्यांच्या अशिक्षितपणा, अडाणीपणा यामुळं त्यांच्याकडून जे काही लिहून घेतलं ते एकदम चुकीच्या पद्धतीने लिहून घेतलेलं आहे आणि आमची फसवणूक झालेली आहे. तो आमच्यातला जो आहे अशोक आबाजी गायकवाड यांना जर अशिक्षितपणा, त्यांचा अडाणीपणा यामुळे त्यांच्याकडून जे लिहून घेतलं ते अतिशय चुकीच्या पद्धतीने लिहून घेतलेलं आहे आणि हा व्यवहार पूर्णपणे चुकीचा आहे. काय आजची प्रॉपर्टी नाहीये, उलट सरकारने ही जमीन आमच्या पूर्वजांना. आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मेहबूब शेख जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. मेहबूब शेख, जे सगळं प्रकरण तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल, काय आपली प्रतिक्रिया आहे, काय आपल्या पक्षाची भूमिका आहे, काय मागणी आहे सगळ्याच्या अनुषंगाने? हे खूप दुर्दैवी आहे. आपण बघतोय ज्या सरकारच्या मंत्र्यांची मुलं, तर पालकमंत्री अजितदादाचा मुलगा हा जर अशा पद्धतीनं जमीन हडप करत असेल तर मला वाटतं हे खूप दुर्दैवी आहे. मागं आपण बघतोय की जैन समाजाची देखील एक जमीन एक मंत्र्यांनी आणि त्याच्या निकटवर्तीने हडपली असा आरोप होतो. त्यांना आंदोलन करावं लागतं, आक्रोश करावा लागतो आणि मग ती जमीन परत दिली जाते. आणि आता देखील अशा पद्धतीनं 1800 कोटीची जमीन ही 300 कोटी रुपयाला घ्यायची. आता त्या लोकांनी पुढे यायचा, आक्रोश करायचा, न्याय मागायचा. म्हणजे ज्यांच्याकडं, ज्या सरकारकडं आपण आपलं हे आपलं संरक्षण करतील असं म्हणून ज्यांच्याकडे बघतो तेच जर रक्षक भक्षक झाले आणि तेच जर जमिनी ढापायला लागले आणि एवढाले मोठाले घोटाळे करायला लागले आणि भारतीय जनता पार्टी असे सगळे घोटाळेबाजाला आता सोबत घेतलंय की आमच्या सोबत येऊन आता तुम्ही काही घोटाळे करा आणि उद्या फार आक्रोश झाला तर जमीन आपण परत देऊन टाकू. म्हणजे चोरी करायची, आरडाओरडा झाला की परत चोरी केलेला माल परत करायचा, म्हणजे परत सगळं शांत आणि धुतल्या तांदळासारखं वागायचं. हेच भारतीचं पार्टी डिफरन्स आहे का? त्याच्या सरकारमधल्या लोकांचं आहे का? असा प्रश्न आता सामान्य माणसाच्या मनात व्हायला लागलाय. आता लोकांच्या जमिनी सुरक्षित नाहीत. जर एवढा भयानक घोटाळा पुण्यासारख्या ठिकाणी होतोय, 1800 कोटीची जमीन 300 कोटीला, अजित पवार जे पालकमंत्री आहेत अनेक वर्षापासून, त्यांचा मुलगा जर धापत असेल तर मला वाटतं हे खूप मोठं दुर्दैव आहे. बरं, धन्यवाद मेहबूब शेख जी, तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया